TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। शासनास आणि क्षेत्रीय कार्यालय यांना मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र प्राप्त होण्यापूर्वीच माध्यमांना ते पत्र दिल्याप्रकरणी निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांना सार्वजनिक आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बेकायदा टेंडरसाठी दबाव आणला, तसेच जिल्हा परिषदेचे जुने प्रकरण काढून निलंबनाची कारवाई केली असे आरोप करणारे पत्र डॉक्टर भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते। मात्र या पत्रामुळे आणि त्याच्या प्रसिद्धीमुळे राज्य शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे असा ठपका ठेवत राज्य शासनाने डॉक्टर पवार यांना ही कारणे दाखवा नोटीस दिली आहे। डॉक्टर पवार यांनी हे पत्र 24 मे रोजी विहित मार्गाने शासनास दिल्याचे सांगितले, पण 25 आणि 26 मे रोजी शनिवार रविवार असल्याने सार्वजनिक सुट्टी होती, त्यामुळे हे निवेदन पत्र शासनाकडे 27 मे रोजी प्राप्त झाले। मात्र त्यापूर्वीच पवार यांच्या निवेदनाचे पत्र स्वतःहून माध्यमांना दिले आहे। या पत्राच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकप्रतिनिधींनीही याबाबत समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे। यात शासनाची बदनामी झाली असून पवार यांनी महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 3 आणि 9 चा भंग केल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले। या नोटीसमध्ये याबाबत डॉक्टर पवार यांनी येत्या 3 दिवसात खुलासा करावा, अन्यथा डॉक्टर पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आले। आपल्या भागातील